स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। संघर्ष, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर जागतिक स्तरावर उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या नागरी सत्काराचा भव्य सोहळा आज शनिवार दिनांक 4 जुलै रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे सायंकाळी 4:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे। माजी कामगार मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू असलेल्या डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समस्त सांगलीकर व मिरजकर नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री नामदार रामदास आठवले आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच DICCIचे संस्थापक अध्यक्ष आणि IIM जम्मूचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे। कार्यक्रमात सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील, माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार सत्यजित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार सुहास भैया बाबर, आमदार रोहित दादा पाटील, विधान परिषदेचे सदस्य इद्रिसभाई नाईकवडी, धैर्यशील कदम, विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत, पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड, भाजपा ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजपा सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ग्रामीण भागातील अत्यंत साध्या परिस्थितीतून प्रवास सुरू करत कठोर परिश्रम, दूरदृष्टी आणि उद्योगशीलतेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग समूह उभारणारे पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत। त्यांच्या सामाजिक बांधिलकी, उद्योग क्षेत्रातील योगदान आणि देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे। हा सन्मान केवळ त्यांचाच नसून संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडे यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समस्त सांगलीकर व मिरजकर नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे।